नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. निवडणूक आयोगाच्या एका पत्राला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. शिवसेनेकडून अर्थात त्यातल्या उद्धव गटाच्याकडून निवडणूक आयोगाकडे कोणत्याही प्रकारची पत्र सादर करण्याच्या आधीच किंवा निवडणूक आयोगाने मागितलेल्या तपशिलाला पुरवण्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयामध्ये असा दावा करण्यात आलाय की मुळात अशा प्रकारची कुठलीही कागदपत्र मागणं हेच गैर आहे. ही लढाई निवडणूक आयोग विरुद्ध न्यायालय इतक्या लवकर सुरू होऊ शकते का, हा त्यामुळे प्रश्न आहे. सगळा वाद हा शिवसेना या ब्रँड नेमचा, या नावाचा आहे आणि त्याचबरोबर तो धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा सुद्धा आहे. शिवसेनेत उठाव झाल्याच्या नंतर या ब्रँड नेमची आणि त्याच्याच जोडीला धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाची जबाबदारी आणि मालकी कुणाकडे याचे प्रश्न उपस्थित झाले. विधिमंडळ गटामध्ये फूट पडल्याच्या नंतर अर्थात राज्यामध्ये 40 आमदार आणि लोकसभेतले 12 खासदार हे मूळ नेतृत्व नाकारून दुसऱ्या नेतृत्वात आपला गट स्थापन करते झाले आहेत. परिणाम स्वरूप त्यांच्याकडे हे चिन्ह आणि नाव जाऊ शकतं का याची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगाच्या संबंधित कक्षेत हा विषय पोहोचता झाला आणि निवडणूक आयोगानं शिवसेनेवर तुमचा दावा नक्की कसा याचं उत्तर द्या असं दोघांनाही सांगितलं. उद्धव गट आणि शिंदे गट या दोघांनाही सांगितल्याच्या नंतर ठाकरे आणि शिंदे गटाच्याकडून त्याच संदर्भातले कागदपत्रांचे पुरावे दिले जाणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात निवडणूक आयोग असं करूच कसं शकतो या भूमिकेसह न्यायालयामध्ये ही लढाई पोहोचलेली आहे आणि याच निमित्तानं निवडणूक आयोगाच्या समोर कुठलीही सुनावणी होण्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाचा त्यातला हस्तक्षेप मागितला जाणं हे कितपत तर्कसंमत आहे, हे मान्य होईल का? निवडणूक आयोगाला इतक्या प्राथमिक पातळीवर न्यायालय कुठलेही आदेश देईल का? निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्यातला हा खटला जर चालला तर तो किती काळ चालेल आणि परिणाम स्वरूप शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाचं याचं उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकांच्या आधी तरी मिळेल का? या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा निवडणूक आयोग विरुद्ध न्यायालय. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत उद्धव गटाच्या कडून संजनाताई घाडी आहेत. आपल्या सोबत शिंदे गटाच्या कडून शरद सोनावणे आहेत. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्याने 2 मंडळी आहेत, सुशील कुलकर्णी आणि मकरंद मुळे. तसंच कायदेशीर या संपूर्ण प्रकरणावर मतप्रदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या सोबत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले जोडले जाणार आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत आणि त्याच निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना माझा पहिला प्रश्न हा स्वाभाविकरित्या संजनाताई यांना असणार आहे. संजनाजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आपण न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये दाद मागत आहात, तिथे तुमची भूमिका काय आहे आणि आयोगानं तुमच्याकडून मागितलेल्या कागदपत्रांच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे? दोन्ही गोष्टी आपण सांगाव्यात. सर्वात प्रथम कातेजी, आपण जे उल्लेख केलात की उद्धव गट, तर मी आपल्याला सांगू इच्छिते आपण माझा उल्लेख शिवसेना पक्ष प्रवक्ता म्हणून करावा, कारण उद्धव गट आणि शिंदे गट ही लढाई चालू आहे कोर्टात, बरोबर की नाही? आणि निवडणूक आयोगाकडे जे आता गेलेले आहेत ही मंडळी समोरची, तर त्यानंतर त्या संदर्भातली जी सुनावणी आहे 1 ऑगस्टला होणारी आहे, ती पेंडिंग आहे, ती प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे आणि ती झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करू नये ही मागणी घेऊन आम्ही कोर्टाकडे गेलेलो आहोत. कारण अशाच आधीच्याही गोष्टी आहेत ज्या आम्ही कोर्टात गेल्यानंतर त्याही न्यायप्रविष्ट राहिल्या आणि पुढे या ठिकाणी
विश्वासदर्शक ठराव झाला, विधानसभा अध्यक्षांची नेमणूक झाली, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आम्ही चॅलेंज केलेलं आहे आणि याचा निर्णय येईस्तोवर निवडणूक आयोगाने याच्यात हस्तक्षेप करू नये ही मागणी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे. आपण असं म्हणता आहात की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परिणामस्वरूप आत्ताच्या घडीला चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबतीत निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करू नये, पण मग हे निवडणूक आयोगाकडे मांडायच्या ऐवजी न्यायालयाकडे का मांडावं असं वाटतंय आणि त्यात सुद्धा थेट सर्वोच्च न्यायालयाकडे? लक्षात घ्या, जे काही सुरू आहे आता त्याच्यावरून त्याची गरज आम्हाला वाटली. निवडणूक आयोगाकडे आम्ही आधी कॅव्हेट देखील त्यासाठी दाखल केला होता. त्याचं कारण आहे, ज्या पद्धतीने न्याय व्यवस्था आजची काम करत आहे तर त्या संदर्भात कुठेतरी मनात शंका निर्माण होते की यामुळे पक्ष अडचणीत आणला जाणार नाही याच्याकडून. याकरता आम्ही पावलं उचलत आहोत आणि म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा तातडीने हस्तक्षेप केला आणि दोघांनाही आपली कागदपत्रे घेऊन 8 ऑगस्ट पर्यंत समोर आणण्यास सांगितले, आपले कसे हक्क दाखवताय आपण शिवसेनेवर त्या संदर्भातले, तेव्हा या आधीच मुळात जी 16 आमदारांवरची कार्यवाही आहे हे विषय न्यायप्रविष्ट आहेत आणि याच्यावर निर्णय झाले तर मला वाटतं ही पहिली गाठ ही सुटली तर हा सगळा मुद्दा सुटू शकतो आणि त्याच्यामुळे न्यायालयाने निर्णय लावावा, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्यात हस्तक्षेप करावा. ही घाई कशाला निवडणूक आयोगाची, ही कुठेतरी साशंका आम्ही या बाबतीत झालो. आणि यातला एक मुद्दा आपल्यासाठी आहे. फक्त एक छोटी विनंती करतो संजनाताई, आपण थोडं मागे सरकून बसलात तर तुमचा चेहरा नीट दिसेल. तुम्ही असं म्हणता आहात की निवडणूक आयोगाच्या कडून घाई कशाला? शरद सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते ऐकतायत अशी अपेक्षा आहे. शरदजी, आपल्यालाही विनंती, आपणही थोडंसं मागे सरकून बसा म्हणजे नीट दिसाल प्रेक्षकांना. मी पटकन संजनाताईंच्याकडे एका प्रश्नाच्या निमित्तानं जातो आणि त्यांचा उत्तरातला भाग ऐकून मग आपल्यापर्यंत पोहोचतोय. शरदजी, संजनाजी, आपण सांगावं की निवडणूक आयोग घाई करतोय हा सगळा विषय हा स्वयंप्रेरणेने निवडणूक आयोगाकडे का निवडणूक आयोगाकडे पण कोणीतरी गेलंय म्हणून तो विषय सुरू झालाय? निवडणूक आयोगाकडे आपल्याला माहिती असेल, आम्ही कॅव्हेट दाखल केला होता की शिवसेना पक्षावर हक्क दाखवण्यासाठी, चिन्हावर हक्क दाखवण्यासाठी कोणी इथे आले तर प्रथमतः आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्यानंतर शिंदे गटाने मला वाटतं त्याकरता पुढे पैल केलेली आणि त्यांनी हक्क दाखवलेला आहे शिवसेनेवर आणि चिन्हावरती. त्याकरताही सुनावणी होणार आहे की कोणाचा हक्क आहे कागदोपत्री आपण सिद्ध करावं आणि याकरता ही पैल त्यांच्याकडून झालेली आहे आता असं म्हणायला हरकत नाही. आणि एकंदरीतच म्हणजे मुळात जी गोष्ट सुटली त्यानंतर सगळ्या गोष्टीचे निर्णय लागू शकतील असं असताना निवडणूक आयोगाकडे जायचं म्हणजे राहिलेलं भिजत घोंगडं ते तिथेच आणि पुढच्या विषयांना हात घालत जायचं आणि कुठेतरी त्याच्यामध्ये घाई होताना आम्हाला दिसतं. म्हणजे हा निर्णय लागायचा तेव्हा लागू दे, म्हणजे जो मूळ निर्णय आहे, जर 16 आमदारांवरच जर कार्यवाही झाली तर मला वाटतं कितीतरी गोष्टी याच्यामधून निघून जातील. सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं तर लक्षात येत असेल की शेवटच्या 20 तारखेच्या त्याच्यात सांगितलेलं आहे की गटनेता निवडण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांना असतो आणि जर गटनेता पक्षप्रमुख निवडू शकतात तर आमच्या गटनेता जो पक्षप्रमुखाने निवडलेला आहे त्यांनी दिलेला व्हीप या 16 आमदारांनी पाळलेला नाहीये. मग ही कार्यवाही जर आपण केली तर ही कुठे गैर आहे? मग हा गुंता जोपर्यंत सुटत नाही 1 ऑगस्टला कोर्टमध्ये तोपर्यंत पुढची कार्यवाही होऊ नये निवडणूक आयोगाकडून हे आपण सांगतो. आपल्याला सुशील कुलकर्णी काही प्रश्न विचारू इच्छित होते, पण सुशीलजी एक काही वेळ आपण थांबावं. शरद सोनावणेंचं एकदा उत्तर येईलच, मग आपण चर्चेसाठी विश्लेषणासाठी आपल्यापर्यंत पोहोचू. तुमचा आवाज सुद्धा संजनाताईंना नीट ऐकायला गेलेला नाहीये. शरदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय आता? हो, येतोय, आवाज येतोय मला. जी, शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर अतिक्रमणाचा प्रयत्न होतोय हा आक्षेप आहे. तुम्ही अशा प्रकारचा कुठला प्रयत्न करताय का? नाही, बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत सर. एक म्हणजे आता हा मुद्दा जो आहे तो आता भावनिक राहिलाय की आता हा जो मुद्दा आहे तो प्रॅक्टिकल झालाय. तर मला असं वाटतं की आता शिवसेना या विषयावर आता या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल झालेल्या आहेत आणि ह्या प्रॅक्टिकल मुद्द्यावर जर जायचं म्हटलं तर लोकशाही आपण मानतो आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात, एवढा मोठा आमदारांचा 40 समूहाचा गट जेव्हा बाहेर पडतो आणि त्यावेळेला तो संपूर्ण अधिकाराच्या गोष्टीमध्ये इतक्या वर्ष 10 वेळेला 8 वर्ष 7 वेळेला लोक निवडून येतात त्या चिन्हावर आणि मग ते चिन्ह आपलंच होतं, त्या पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर प्रत्येक कार्यकर्ता काम करतो.
अशा वेळेला बहुमताची किंवा आकड्याची संख्या ही लोकशाहीमध्ये प्रबळ मानली जाते आणि मग पक्षाच्या माध्यमातून मग चिन्हाचा विषय असेल किंबहुना त्या पक्षाच्या प्रती केलेल्या आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या संघर्ष असेल, अशा सगळ्या गोष्टी घेऊन खासदार, आमदार, नगरसेवक ज्या वेळेला याची परिणिती डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घेऊन ज्या वेळेला त्याचा न्याय मागायला जातात, ही लोकशाही आहे. न्याय मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रथम स्टेज जी आहे ती मला असं वाटतं की ती निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय मुळातच कोर्टामध्ये जाणं मला तरी त्या ठिकाणी उचित वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सबमिशन आपण सर्वांनी दाखल करणं, आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडणं आणि तिथून पुढे आपण सुप्रीम कोर्टाकडे धाव केलं आणि त्याच नंतर आपल्या सर्वांना निकाल तो अपेक्षित असेल असं मला वाटतं त्या ठिकाणी. ठीक आहे शरदजी, मी अजूनही काही प्रश्न विचारेनच आपल्याला. परत एकदा मी आपल्याला विनंती करतोय, थोडं कॅमेऱ्यापासून लांब सरका. तुमचं केवळ नाक आणि मिशीच काही क्षण टीव्ही स्क्रीनवर दिसते. आता तुम्ही नीट बसलेले आहात. मला आणखीन एक मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे. तो असा आहे की हा सगळा वाद निवडणूक आयोगाकडे आधी कोणी नेला यावरही चर्चा व्हायला हवी. आधी निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलं त्यांनी का तुम्ही उत्तर द्यायला गेलात त्यामुळे तुमच्याकडून? शरदजी. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जे 40 आमदारांपैकी 16 आमदारांना पुन्हा पहिल्यांदा चॅलेंज दिलं गेलं आणि त्यांना गटनेता बदलून त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही व्हीप बजावतोय, परंतु व्हीप देण्याचा अधिकार राहिला नाही असं आमचं मत झालं आणि मग त्या अनुषंगाने ही लढाई मला असं वाटतं की ती ज्या वेळेला गेली तर त्याला उत्तर प्रत्युत्तर झालं की म्हणून त्याला आता तारखा पडलेल्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं पण एकच मिनिट शरदजी, एक आक्षेप थोड्या वेळापूर्वी तुम्ही संजनाताईंकडून ऐकला असेल की तुमच्या तमाम समर्थकांनी अर्थात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी अध्यादेशाचं पालनच केलेलं नाही, पक्षादेशाचं पालन केलेलं नाहीये, त्यामुळे खरी कारवाई तर तुमच्यावर व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला उत्तर आहे का? आणि तिथून एक एक प्रश्न जन्माला यायला सुरुवात झाली आहे. शरदजी बोला. प्रश्न ऐकायला आला नाही, माझी लिंक तुटली होती 1 मिनिटासाठी, 1 सेकंदासाठी. बर, मी परत आपल्याला प्रश्न विचारतो. पक्षादेशाचं उल्लंघन शिंदे गटानं केल्यामुळे सगळे प्रश्न जन्माला आले आहेत. पक्षादेशाच्या उल्लंघनाच्या निमित्तानं कारवाईची खरी मागणी ही तुमच्यावर केली जाते आहे असा दावा थोड्या वेळापूर्वी संजना गाडी यांनी केला. मुद्दा नक्की सुरू तिथून झाला का? एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी समोर आणल्या त्यावेळेला गटप्रमुख जे होते म्हणजे त्या पक्षाचे ज्या ठिकाणी अधिकार होते ते सर्व एकनाथ शिंदे साहेबांना होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर समजा जे काही आले त्यावेळेला ही सगळी मंडळी अल्पमतामध्ये आलेली होती आणि अल्पमताचा व्हीप आम्हाला लागू होत नाही अशी आमची भूमिका आहे. आपण म्हणता अल्पमताचा व्हीप आपल्याला लागू होत नाही. संजनाताई, यावर उत्तर आहे? अल्पमत किंवा बहुमत हे सिद्ध झाल्यानंतरचा विषय आहे ना सर. तोपर्यंत गटनेता नेमायचा अधिकार हा क्लिअर कट पक्षप्रमुखांना आहे. हे सुप्रीम कोर्टाने देखील त्या दिवशीच्या सुनावणीत मान्य केलेलं आहे. पुन्हा सांगतोय जी, याच्यावर एक सुशील कुलकर्णींचं मत येत आहे. विधिमंडळाचा निवडण्याचा अधिकार आहे. सुशीलजी यावर बोलू इच्छित आहेत. सुशीलजी, आपला आवाज आता सुरू होतोय, आपण बोलायचंय. आपल्याला आपलं जे मत मांडायचंय ते आता आपण मांडू शकताय. यात मला संजनाताईंच्या बाबतीमध्ये त्यांच्या 2-3 मुद्द्यांवरती मला काही प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. खरं तर आक्षेपच म्हणूया याला. सगळ्यात माझा महत्वाचा प्रश्न आहे, त्या म्हणाल्या की न्याय व्यवस्था आजकाल कशी काम करते आहे हे माहित आहे म्हणून आमच्या मनात शंका निर्माण होतीये. न्याय व्यवस्था कशी काम करते ही शंका निर्माण तर होती आहे आणि पुन्हा पुन्हा पाण्यातला प्राणी म्हैस की हाल्या हे माहीत नसताना दूध किती देणार म्हणून पुन्हा पुन्हा न्यायालयाकडे शिवसेना जाते आहे, पुन्हा पुन्हा जाते आहे. म्हणजे 16 आमदारांच्या विषयातही ती तिथेच लढते आहे, राज्यपालांच्या निर्णयाबाबतही लढते आहे आणि आता निर्णय येण्याच्या आधीच लढते आहे. म्हणजे खरं तर न्यायालयावर अविश्वासही व्यक्त करायचा आणि न्यायालयाकडे न्यायही मागायला जायचं, ही एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, त्या सारखं म्हणतायत 2 वेळेला त्या बोलल्यात की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षाला आहे असं विधान केलं आहे. प्रसादजी, विधान आणि प्रश्न या दोन्हीमध्ये फरक असतो आणि सरन्यायाधीशांनी किंवा न्यायालयाच्या बेंचनी गटनेता नेमण्याचा अधिकार पक्षाला आहे का
आणि पुढचा प्रश्न होता मग शिंदे यांनी पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष असायला हवं होतं का? त्यामुळं न्यायालयाचा तो निर्णय आहे, ते मत आहे असं गृहीत धरून कृपया पक्षनेते पदाचा गटनेता हा गटाचा नेता असतो. आपल्याकडं प्रघात आहे गटनेता एकमताने निवडण्याचा, पण नियम आहे गटनेत्याची निवड विधिमंडळाचे सदस्यच करत असतात. आणि हे नागरिक शास्त्रामध्ये आपण शिकलोय, त्याला घटना तज्ञ होण्याची गरज नाही. 8वी 9वी 10वीच्या नागरिक शास्त्रात हे आपण शिकलेलो आहोत. विधिमंडळाचा गटनेता हा त्या सदस्यांच्याकडून निवडलेला असतो. सरन्यायाधीशांच्या किंवा माननीय न्यायाधीशांच्या प्रश्नांना विधान असं संबोधून त्याला निकाल असं म्हणू नये, एवढंच मला सांगायचं आहे. सुशील कुलकर्णी, धन्यवाद आपल्या या निरीक्षणाच्यासाठी. संजनाताई, या निमित्तानं काही गोष्टी समोर आल्या, त्या चर्चेत पुढे आपण संदर्भासाठी घेणारच आहोत. पण जो मुद्दा तुम्ही वारंवार मांडता आहात की गटनेता निवडण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांना आहे, परिणाम स्वरूप तिथून प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील, तर सरन्यायाधीशांनी एक निरीक्षण नोंदवलं आणि त्यात ते असं म्हणाले की गटनेता हा लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे ठरावा, प्रकरण पक्षांतर्गत आहे. आपल्याला हे निश्चित आठवत असेल की कधीही कुठलाही गटनेता निवडायची जेव्हा वेळ येते तेव्हा बहुतेक वेळेला मी माझा अधिकार पक्षप्रमुखांना देतो किंवा माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला देतो असं आमदार लिहून देतात एका ठरावावर. आपला त्यांचा अधिकार त्यांच्याकडे अबाधित आहे. मग तरीही तुम्ही या मुद्द्यावर ठाम असणार आहात का की गटनेता हा पक्षप्रमुखच निवडतात आणि पक्षप्रमुखांच्या माध्यमातूनच होतं? जी संजनाजी, आपण बोला. त्या दिवशीचा जो अर्थ झालेला आहे तो आम्ही अशा. हॅलो, जी आवाज येतोय? बिलकुल येतोय, बोला. हॅलो, हा. तर त्या दिवशीचं जे विधान किंवा जे वक्तव्य मला समजलं ते या पद्धतीने समजलेलं आहे. आणि त्या संदर्भात जर आता मामुणकर सर जे म्हणाले, मामुणकर सर म्हणजे मला सांगू शकाल का पूर्ण त्यांचं पद किंवा हे? सुशील कुलकर्णी आहेत आपल्यासोबत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आहेत. ताते सर? जी, सुशील कुलकर्णी. अच्छा, राजकीय विश्लेषक या नात्याने जे सुशील कुलकर्णी सर आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे या विधानाने माझ्या माहितीत आणखी भर पडलेली आहे. असो, पण गटनेता ही जी न्यायप्रविष्ट बाब आहे, ही जर हिचा गुंता 1 ऑगस्टला जी सुनावणी होणार आहे, या सुनावणीत सुटल्यानंतर जो काही निर्णय येईल, जो काही शिवसेनेच्या माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने येईल किंवा त्याच्या अगेन्स्ट येईल, तर त्या निर्णयावरती शेवटी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार तो सगळ्यांना मान्यच असणार आहे ना. आणि सरांनी आता जे म्हटलं की साशंक असणं, तर साशंक असण्याबद्दल हे अख्खा भारतामध्येच आज हे वातावरण आहे. केंद्रीय यंत्रणांचा केला जाणारा गैरवापर हा आपण या ठिकाणी बघतोय. काही ठिकाणी न्यायालयांमध्ये ज्या पद्धतीने निर्णय झाल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने व्यवस्था लावली गेली आहे बाकीच्यांची, तर कुठेतरी तिथे आम्ही साशंक आहोत. पण न्याय व्यवस्थेवर विश्वास उडून जाण्या इतके देखील आम्ही मूर्ख किंवा लोकशाही न मानणारे नाहीत. त्याच्यामुळे आम्ही कायम हे न्यायालयाकडे जाणार आहोत आणि न्यायालयाकडून तो निर्णय योग्य होण्यासाठी आमच्या बाजूने जे काही गोष्टी त्या ठिकाणी सादर करायचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. याच्यावर एक शरद सोनवणेंना प्रतिक्रिया द्यायची असं दिसतंय. जी, याच्यावर शरद सोनवणेंना प्रतिक्रिया द्यायची असं दिसतंय. शरदजी, आपण हात वर केला असं फ्रेम मध्ये दिसला, आपण पटकन आपली भूमिका मांडावी, त्यानंतर मकरंद मुळेंना बोलता करायचंय. मी एका वाक्यामध्ये एक सांगितलं मगाशी की सभागृहामध्ये जे लोक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना हे नियमावली माहित आहे की आपला गटनेता हा सभागृहामध्ये तो गटनेता असतो. मग तो कुणाचा असतो? तो सभागृहामध्ये होतो. आता काय झालंय, मागच्या काही वर्षांमध्ये असं राजकारण प्रचलित झालंय की प्रत्येक पक्षाचे नेते हे सगळ्या आमदारांना बोलून त्या त्या ठिकाणी तो निर्णय देतात, म्हणून तो विषय प्रत्येकाच्या बंगल्यापर्यंत जातो. परंतु जर पाहायला गेलं तर हा जो गटनेत्याचा व्हीपचा विषय असेल किंवा गटनेता बदलीचा विषय असेल, तर याच्यामध्ये कुलकर्णी साहेब बोलली गोष्ट वास्तव्याला आहे. मी सुद्धा इतक्या वर्ष काम करतोय सभागृहामध्ये. मला असं वाटतं की गटनेत्याची निवड ही संपूर्ण त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या समूहामधून होते आणि ज्यांच्याकडे जास्त समूह असतो तो त्या गटाचा गटनेता बनवायचा अधिकार त्याच्या प्रत्येक ठिकाणी त्या समूहाला असतो. आणि मला असं वाटतं की 55 पैकी 40 हा संपूर्ण बहुमत एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्या कारणामुळे त्या संपूर्ण असल्या त्यांनी जो व्हीप बजावला तो व्हीप बेकायदेशीर आहे आणि तो टिकणारा नाही.
या घडीला आपण व्हीपच्याच बरोबर चिन्ह आणि नाव याचीही चर्चा करतोय. शरदजी आपण जोडलेले आहात. मी परत एकदा विनंती करेन थोडंसं मागे सरका. मला पटकन पुढचा मुद्दा आता मकरंद मुळे यांच्या पर्यंत न्यायचा आहे. मकरंद मुळे, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह, राजकीय दृष्ट्या या गोष्टीचं वजन किती आहे? ते ज्याच्याकडे असेल त्याला त्याचा लाभ काय, ज्याच्याकडे नसेल त्याचं नुकसान काय? या मुद्द्यावर आपण आपल्या वाहिनीवर गेल्या आठवड्यात काहीशी चर्चा केली होती. आता एक फक्त मला मुद्दा इथे मांडायचा की एकूण जी राजकीय धारणा आहे की न्याय मिळाला तर लोकशाही आहे आणि आपल्याला न्याय मिळाला नाही तर ठोकशाही आहे, मला वाटतं या वातावरणातनं कधीतरी बाहेर यायला लागेल. आपण आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जो शिवसेना प्रमुख हे पदच अस्तित्वात नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना प्रमुख पद हे अस्तित्वात नाही. दोन्ही जण आता पक्षप्रमुख आहेत. आता बाळासाहेब ठाकरेंनंतर एकूणच निवडणूक आयोगाकडे काय काय प्रकारचे कागदपत्र त्याच्यानंतर दिले गेलेले आहेत, शिवसेनेची कार्यकारिणी, शिवसेनेची पदं. त्यामुळे याही निमित्ताने यावेळी जेव्हा निर्णय चर्चा होईल न्यायालयात, याही मुद्द्यांची चर्चा होणार आहे. आणि एक आपण त्याचवेळी असं म्हटलं होतं की आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत आणि त्यांचा जो गट आहे तो अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकतोय आणि प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकतोय. त्यांच्या दृष्टीने त्यांना काय ताब्यात घ्यायचंय तर आपणच शिवसेना आहोत आणि म्हणूनच ते असं म्हणतात की आम्ही शिवसेनेपासून वेगळे नाही, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व मानतोय. त्यांनी कशाची फारकत घेतलेली नाहीये. त्यांनी नाराजी ज्या मुद्द्यांवर व्यक्त केलेली आहे ते मुद्दे वेगळे आहेत, पण त्यांनी शिवसेनेपासून फारकत घेतलेली नाही. आणि त्यातलाच पुढचा टप्पा शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह. परत आपण लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळात आज शिवसेना म्हणून ते सिद्ध झालेलं आहे. तेच लोकसभेत झालेलं आहे. ज्या खासदारांनी आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता दबाव आणला गेल्यामुळे तर शिवसेनेला भूमिका बदलावी लागलेली आहे. त्यामुळे परत मी असं म्हटलं की आतापर्यंतची लढाई, न्यायालयातला निर्णय काय येईल, निवडणूक आयोग काय म्हणेल, हे संविधानात्मक कायदेशीर लढाया होत राहतील, त्याचे निर्णय येतील, त्याची चर्चा होईल. पण आज मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याचा जो त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी पुरतं केलेलं आहे. त्यातच आपण लक्षात घेतलं पाहिजे आत्ता ज्या आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रा सुरू झालेल्या आहेत त्याचाच एक भाग आहे. कारण निवडणूक आयोगापुढे सिद्ध करायचंय केवळ आमदार खासदारांची संख्या नाही तर पूर्ण पक्ष. म्हणजे जशी जी चर्चा केली होती की तुमच्या पक्षाच्या असलेल्या युनियन किती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक बाजू किती आहेत, सदस्यता किती आहे, हे सगळं तिथे सिद्ध होणार आहे. आणि आजच्या घडीला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री या नात्याने, शिवसेना गटाचे प्रमुख या नात्याने एक पाऊल त्या अर्थाने पुढे टाकलेलं आहे. आणि नेमकं ह्या काळजीपोटीच पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडे शिवसेना गेली आणि आता परत निवडणूक आयोग जेव्हा असं म्हटलं की कागदपत्र सादर करा तर परत एकदा वेगळ्या प्रकारची संधी होती. ही घ्या कागदपत्र, आम्हीच शिवसेना आहोत, आम्हीच खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्याच्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालय परत तेच म्हणतं की हे सगळं एकत्रच आम्हाला ऐकवायला लागेल. म्हणून तर बेंच नियुक्त करावं लागला आणि त्या सगळ्या सुनावण्या पुढे गेल्यात आणि आता 1 ऑगस्ट आणि पुढे हे सगळं होणार आहे. त्यामुळे ही जी तांत्रिक एकीकडे कायदेशीर लढाई, एकीकडे संविधानाच्या आधारे लढाई आणि दुसरी संघटना म्हणून समोरच्याचं मानसिकदृष्ट्या त्याला खच्ची करण्याची लढाई, या दोन्हीतही एक पाऊल पुढे आत्ता तरी एकनाथ शिंदे गटाचं पडलेलं दिसतं. संजनाताई, आपलं पटकन उत्तर अपेक्षित करतो. मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालंय का नेतृत्वाचं आणि त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांचं सुद्धा? तर हे आम्ही अजिबात मान्य करणार नाही, कारण खच्चीकरण करण्याचा काही प्रश्न येत नाही. मी नेहमी म्हणते निवडून आलेले लोक हे एकूण किती आणि पक्षाची एकूण सभासद संख्या आमची बघा 40 लाखाच्या वरती आमचे शिवसैनिक आता नोंदणीकृत आणि आता ती कितीतरी पटीने आणखी पुढे जाईल. आणि तुम्ही ही लढाई जर म्हणाल की यांचे ऍफिडेव्हिट जेव्हा घ्यायला आम्ही सुरुवात केली तेव्हा शिंदे गटाने ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल या माध्यमातून आमची थट्टा उडवायला सुरुवात केली होती. पण हे काम शिवसेनेने मुळात पहिलं सुरू केलं की ऍफिडेव्हिट करून घेणं, कारण यांची पुढची मूव्ह काय असेल हे आमच्या कुठेतरी लक्षात आलं होतं. म्हणून त्या ठिकाणी आम्ही कॅबिनेट देखील दाखल करून ठेवलं होतं निवडणूक आयोगाकडे. आणि जे मला वाटतं अत्यंत योग्य काम आमच्या शिवसेनेच्या वतीने झालेलं. आणि आता देखील कागदोपत्री लढाईला आम्ही पूर्णपणे तयार आहोत, अगदी सक्षमपणे तयार आहोत. परंतु जर कोर्टाचा निर्णय व्यवस्थित 1 ऑगस्टला लागतोय तर ह्या सगळ्या गोष्टीची गरजच लागणार नाही की शिवसेना कोणाची. आणि म्हणून आम्ही सांगतोय की 1 ऑगस्टचा न्यायप्रविष्ट निर्णय होऊ दे, त्यानंतर आयोगाने हस्तक्षेप करा. ठीक आहे. शरद सोनावणे, चर्चेच्या या टप्प्यातल्या शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. आपल्याकडून पटकन हे जाणून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं प्रथमतः आजवरच्या शिवसेनेच्या इतिहासात
मी जर चुकत असेल तर मला इतरांनी दुरुस्त निश्चित करावं. तुम्ही कधी प्रतिज्ञापत्र दिलं होतं का? तुम्हाला कधी प्रतिज्ञापत्र मागितलं गेलं होतं का की मी या पक्षावर पूर्ण विश्वास व्यक्त करतो? अर्थात आता तुम्ही त्यापासून फारकत घेतली हा मुद्दा वेगळा, पण जेव्हा होतात तेव्हा म्हणजे याच्या आधी शिवबंधन हा एक विषय होता, त्याच्या आधी कधी अशी प्रतिज्ञापत्र होती का? नाही, मुळात हे सर्व धक्कादायक आहे. सर्व म्हणजे भारतासाठी म्हणा, राज्यासाठी म्हणा, आतापर्यंत कुठल्याही पार्टीने, पक्षाने आजपर्यंत अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या नाही. विश्वास हा मनाचा आहे आणि बंधन हे एकमेकांच्या असलेल्या आपुलकीच्या आणि एकमेकांच्या बाबतीतल्या असलेल्या विचारांच्या विश्वासाचा आहे. जे बाळासाहेबांनी आमच्या मनामध्ये रुजवलं, बाळासाहेबांनी जे मराठी माणसाच्या मनावर किंवा हिंदुस्थानवर जो ताबा घेतला तो विचारांचा होता. आपुलकी, विश्वास या गोष्टीवर कोण बोलतंय बघा जरा. तुम्हाला मला माझं वाक्य पूर्ण करू द्या संजनाताई. आपुलकी, विश्वास या गोष्टीवर कोण बोलतंय? कोणी बोलावं? अग्रीमेंटची गरज काय मग आपल्याला? अग्रीमेंट कुणासाठी घेताय? तुम्ही करताय की आता शीतल मात्रें बरोबर त्या दिवशी ज्या महिला गेला त्यांचे सगळ्यांचे ऍफिडेव्हिट तुम्ही बनवून घेतले प्रत्येकाचे, ते तुम्ही करायला लागलात की आता? तुम्हाला कागदोपत्री सिद्ध करायचंय ना आता, त्यामुळे तुम्ही करायला लागले. कुठलं तुम्हाला मागून जाग आली? आता जेव्हा कायद्याची लढाई आपण लढतोय तेव्हा कायद्यासाठी जे बंधनकारक आहे ते करणं गरजेचं आहे सोनवणे साहेब. म्हणजे तुम्हाला सोयीचं पाहिजे त्यावेळेला तुम्ही भावनांचे विषय करणार आणि सोयीचं पाहिजे तेव्हा कायद्याचा विषय करणार का? 40 लाखाच्या सभासदांचं उत्तर देता येईल. विश्वास आणि हे विषय आपल्या तोंडून शोभत नाही. विश्वास, भावना हे शब्द आपल्या तोंडून शोभत नाही सोनवणे सर. विश्वास हा समाजामध्ये मिळवायला लागतो. आम्ही तो नेहमी मिळवतो खालून जनतेमधून, नेहमीच मिळवलेला आहे आणि ते शोध धनुष्यावर मिळवलेला आहे. बाळासाहेबांच्या नावावर विचार सांभाळलेला आहे आतापर्यंत. तो काही विषय नाहीये. हा आपला जो विषय आहे हा अतिशय वेगवान विषय चाललाय आता सध्याच्या घडामोडीचा. मला असं वाटतं की 40 लाख सभासद कसे आहेत तुम्हाला मी सांगतो. एक आमदाराचे 5 लाख मतदारसंघाचा जो काय समजा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यातली 1 लाख मतं तो घेतो आणि तो आमदार तुम्ही घेऊन आलात का? हो, हे मतदार तुम्ही ते बरोबर घेऊन आलात का? जन्माला घातले का? हे बाळासाहेबांनी उद्धव साहेबांच्या मेहनतीतून, शिवसैनिकांच्या मेहनतीतून मतपरिवर्तन झालेली लोक आहेत आणि आम्ही म्हणतो की तुम्हाला एवढा विश्वास आहे ना तर द्या राजीनामे आणि लढा निवडणूक. राजीनामे द्या आणि लढा निवडणूक. कशाला वारंवारी लढाई? एवढे खासदार ती तयारी आहे का आपली? ती तयारी नाही आपली. धनुष्यबाणावर इतक्या वर्षांची मतं मागितली गेलेली आहे. उतरा की सगळेजण राजीनामा द्या. तुम्हाला विषय पडले नाहीयेत ना शिवसेना पक्षाचे, पक्षप्रमुखांचे, ते राजीनामे द्या आणि मैदानात उतरा. आपण ठरू की दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल तिथेच. आमचा मुळातच हिंदुत्वाशी नातं जोडलं गेलं असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचा विचार घेऊन पुढे जात नाही ना ताई. आम्ही राष्ट्रवादीचा विचार घेऊन आम्ही पुढे गेलो नाही कधी. ठीक आहे. याच्यात हिंदुत्व असे बोलतात जसं की आम्ही इथे बुरखा घालून बसलो. असं बोलणं जितकं योग्य आहे तुमचं. माननीय उद्धव साहेबांनी कधी हिंदुत्व सोडलं? 2.5 वर्ष सत्तेची मनाई तुम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लीत आणि त्यानंतर तुम्हाला हिंदुत्व आठवलं आणि 2029 सगळे खिशात राजीनामे घेऊन फिरत होतात. त्यावेळेला भाजप हिंदुत्ववादी नव्हतं का? तुमच्या सोयीची गणित सर. शरद सोनवणे साहेब थोडंसं जरा सांगणार का हृदयावर हात ठेवून नक्की काय गम आहे? किती पैसे मिळाले? का ईडीची चौकशी लागली? का सीबीआयने गोंधळ घातला? का वरतून तुम्हाला यंत्रणांचा दबाव आला? या गोष्टींवर बोललात तर मी गप्प बसेन आणि मान्य करेन. बाकी तुम्ही जर बोलाल तर ते सगळं थोतांड आहे. हे आता महाराष्ट्रातलं नव्हे भारतातल्या सगळ्या जनतेला कळलेला आहे. हा सगळा बाजार मांडलेला आहे लोकशाहीचा. काँग्रेस बरोबर जाणार नाही, नाहीतर मी माझं दुकान बंद करेल, हे बाळासाहेबांचे विचार आहेत. 2.5 वर्ष काय तुम्ही गप्प बसलात? याच काँग्रेसला ज्या ज्या वेळेला प्रतिभा पाठिंबा असेल, त्या इंदिरा गांधींना पाठिंबा असेल, बऱ्याचदा बाळासाहेबांनी पाठिंबे त्या वेळेला दिलेले आहेत. आणि ज्या वेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला आपणच सगळी मंडळी होतात ज्यांनी सांगितलं बीजेपी बरोबर युती नको. त्यावेळेला महाविकास आघाडीला निर्णय पुढे आलेला होता, लक्षात घ्या. आणि तुम्ही सगळे उलट आमच्यापेक्षा जास्त जवळचे साक्षीदार होतात. आणि 2.5 वर्षाने आपल्याला होतो ना
हा जी. साक्षात्कार महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. ठीक आहे, संजनाजी आणि शरद सोनावणे दोघांनाही विनंती आहे की आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये पुढे सरकायचंय. एका बाबतीतलं निरीक्षण फक्त मी इथे पटकन मांडतो, आपल्याला एक छोटी विश्रांती घेऊन परत यायचंय आणि तत्पूर्वी सुशील कुलकर्णी यांना या मुद्द्यावर मी पटकन बोलतं करतो. सुशील कुलकर्णी, चर्चा बऱ्यापैकी शांत सुरू होती, खटका कुठे उडाला तर विश्वास या मुद्द्यावर उडाला. आणि गंमत किंवा योगायोग, हा राजकीय योगायोग म्हणावा की विश्वास या मुद्द्यावर दोघही जे माणसं वाद घालतात ते दोघही काही काळासाठी शिवसेनेतून बाहेर जाऊन मनसेत जाऊन परत आलेले आहेत. सुशीलजी, आपली प्रतिक्रिया. विश्वास हाच एक शब्द शिवसेनेत वारंवार खटके उडायला कारणीभूत ठरलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही विश्वास ठेवला, अर्धा काळ मिळेल म्हणून, तिथे खटका उडाला, ते सत्तेतून लांब गेले. त्यांना विश्वास होता आपली माणसं सोबत राहतील, पण त्यांनी तसं माणसांना विश्वासात घेतलं नाही, त्यांची माणसं निघून गेली. या सगळ्या विश्वास या प्रक्रियेभोवती ते सगळं चाललंय. आणि विश्वास मत देखील न मिळवताच उद्धव ठाकरे निघून गेले. त्यांनी मिळवलं असतं तर जास्त बरं झालं असतं असं मला वाटतं. उद्धव ठाकरे निघून गेले. मुळात त्याच्यात ताई आता सारखं 40 लाख 40 लाख 40 लाख बोलतायत ना, आणि तेही पुन्हा आमदारांचे आकडे आणि मतं सांगतायत. मला एक आकडा सगळ्यांच्या समोर सांगायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या आकड्यावर विश्वास किती ठेवायचा. शिवसेनेला मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये एकूण मिळालेली मतं 90 लाख आहेत. 90 लाख. ज्या पक्षाची 40 लाख सभासद नोंदणी झालेली असते त्या पक्षाच्या घरातल्या 3-3 माणसांची मतं झाली तरीही 1,20,00,000 मतं शिवसेनेला मिळायला हवी होती. त्याच्या आधीच्या निवडणुकीत देखील 14ला स्वतंत्रपणे लढल्यावर शिवसेना 1,20,00,000 या आकड्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे हे जे दावे केले जात आहेत की 40 लाख 40 लाख आमची नोंदणी, हा सगळा प्रकार खूप भ्रामक आहे, हा फसवा आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. आणि विश्वास आहेच तर तो विश्वास न्याय व्यवस्थेवर ठेवा. तुमचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही आहे. तुम्ही उठलात आणि तिथल्या निर्णयाच्या आधी थेट कोर्टात गेलात. तुमचा विश्वास विधानसभेच्या अध्यक्षावर नाहीये, त्यांचा निर्णय यायच्या आधीच कोर्टात गेलात. म्हणून मी मगाशी म्हणालो, पाण्यातला प्राणी कोणता हे माहित नाही आणि दुधावरून वाद चाललाय. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या निमित्तानं सुरू असलेल्या चर्चेत एक छोटी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.